स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेसा भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ जर पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि रोज नवीन जाहिराती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओला सविस्तर सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती रोज स्पर्धा परीक्षा संदर्भातल्या महत्त्वाचे अपडेट, नवीन घटना आणि नवीन जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतात। रोज नवीन जाहिराती देखील या ठिकाणी असतात, त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे टेलिग्राम चॅनलचा। तसेच 2024च्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची मदत होईल। लेटेस्ट पुरस्कार, लेटेस्ट घटना टेलिग्रामला अवेलेबल आहेत। टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, जॉईन करा। तर या ठिकाणी पहा, पेसा भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। या अगोदर पेसा भरतीची जी सुनावणी होणार होती ती 9 एप्रिल ही डेट देण्यात आलेली होती। त्यानंतर पेसा भरतीसाठी आता एक पुन्हा नव्याने तारीख मिळालेली आहे। तारीख पे तारीखच सिलसिला सुरू आहे आणि पेसा भरतीची पुढील सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे। आता नवीन तारीख काय असणार आहे पेसा भरतीच्या संदर्भात ते जाणून घेण्यापूर्वी, या पेसा भरतीच्या केसमुळे बऱ्याच ज्या पेसांतर्गत भरती प्रक्रिया आहेत त्या रखडलेल्या आहेत। त्यामध्ये वनरक्षकचा निकाल असो, तलाठीची नियुक्ती असो, तसेच या ठिकाणी पहा मोस्ट इम्पॉर्टंट झेडपीच्या ज्या एक्झाम राहिलेल्या आहेत, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, या परीक्षा देखील या केसमुळे रखडलेल्या आहेत। आणि पेसाच्या या निर्णयामुळे सर्व परीक्षा रखडलेल्या असल्या कारणाने लवकरात लवकर यावर निर्णय होऊन लवकरात लवकर या पुढील ज्या परीक्षा आहेत किंवा ज्या राहिलेल्या एक्झाम सोडता जे रिझल्ट आहेत ते लवकरात लवकर लावण्याची गरज आहे। पेसा भरतीची आता पुढची जी सुनावणी आहे ती होणार आहे 23 एप्रिलला। नवीन तारीख मिळालेली आहे पेसा भरतीच्या सुनावणी संदर्भात 23/4/2024। 23 एप्रिलला पुढची सुनावणी होणार आहे। या सुनावणीमध्ये जो काही निर्णय होईल त्या निर्णयाच्या आधारे किंवा त्या निर्णयानंतरच पेसांतर्गत ज्या भरती प्रक्रिया आहेत त्या सुरू होतील, त्यांची पुढील प्रोसेस जी आहे ते सुरू होणार आहे। परंतु ही लेटेस्ट अपडेट आहे की आता 9 एप्रिल नंतर पेसा भरतीची पुढील जी सुनावणी आहे ती होणार आहे या ठिकाणी 23 एप्रिलला। 23 एप्रिल डेट मिळालेली आहे पुढच्या सुनावणीसाठी पेसा केस संदर्भात। आणि त्याचमुळे ज्या काही झेडपीच्या एक्झाम राहिलेल्या आहेत त्या देखील आता आपण म्हणू शकतो या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। ग्रामसेवक, आरोग्यसेवकच्या ज्या परीक्षा आहेत पेसांतर्गत येणाऱ्या, त्या पेसांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यासाठीच्या परीक्षा आहेत त्या देखील या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। या परीक्षांसाठी जी सुनावणी असेल ती 23 एप्रिल नंतर होईल। त्यामध्ये आता आचारसंहिता लागू आहे। आचारसंहितेमध्ये कुठल्याही परीक्षा घेतल्या जात नाहीत। या परीक्षा घेण्यासाठी विनंती करण्यात आलेली होती, परंतु सरकारच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही। त्याचमुळे आता जूनमध्येच या परीक्षा होतील असा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे। जरी जूनमध्ये या परीक्षा होणार असतील, थोडा जास्त कालावधी तुम्हाला अभ्यासासाठी मिळालेला आहे असं विचार करा आणि अभ्यास सुरू करा, तुम्हाला नक्कीच यश मिळेल। थोडा जास्त कालावधी मिळाला आहे या भरती प्रक्रियेसाठी। जूनमध्ये या परीक्षा होऊ शकतात आचारसंहिता संपल्यानंतर। निवडणुकांचं पूर्ण वातावरण स्थिर झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला ह्या परीक्षा सुरू झालेल्या पाहण्यास मिळणार आहेत। पेसा भरती आणि ग्रामसेवक, आरोग्यसेवक, झेडपीचे एक्झाम संदर्भात पुढच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। परत भेटू, धन्यवाद।